हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वदि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभम्। सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रो तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्रो तया ठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। आपलं 9व्या अध्यायाचं चिंतन सुरू झालेलं आहे आणि ज्या प्रस्तावनेतल्या माऊलींच्या ओव्या होत्या, ज्यामध्ये संतांचं महात्म्य सांगितलं, संतांच्या कृपेची इच्छा व्यक्त केली माऊलींनी, त्या ओव्यांचा विचार आपण मागच्या काही चिंतनामधून आपण केलेला आहोत। त्यामध्ये 9वा अध्याय अतिशय श्रेष्ठ दर्जाचा आहे, याचा विचार अगदी सुरुवातीलाच आपण केलेला आहे। त्यामुळं आपणही आपल्याला सर्वांना आपली विनंती, माझ्यासही सर्वांना विनंती आहे की आपणही अवधान द्यावं आणि या 9व्या अध्यायाचा जो रसपान आहे ते रसपान शांतपणे करावं। 9वा अध्याय आपल्या समोर ठेवावा, त्यातल्या प्रत्येक ओळीचा विचार आपण स्वतः करावा, चिंतन करावं, आपल्यालाही काय वाटतंय त्याच्यावरही चिंतन करावं आणि याद्वारे हा 9व्या अध्यायातलं जे रहस्य आहे ते रहस्य समजून घ्यावं। भगवंतच त्याला रहस्यमय अध्याय म्हणतात, राजगुह्य म्हणतात। त्या अध्यायाचंच नाव आहे राजगुह्य, राजविद्या। राजविद्या म्हणजे सर्वश्रेष्ठ विद्या आणि राजगुह्य म्हणजे गुह्यतम असणारं ज्ञान जे आहे ते ज्ञान मी तुला सांगणार आहे आणि त्यासाठी तुझ्या अवधानाची गरज आहे, माऊली वर्णन करतात। भगवंत म्हणते नाहीत बरं काय, अवधान दे आता माझ्याकडे, तर माऊली सांगतात तू अवधानपूर्वक हा अध्यायाचा अभ्यास कर, अवधान जाग्यावरती ठेव, म्हणजे तुला बरंच काही गुह्य जे आहे ते प्रकर्षानं जाणवायला लागेल। त्यासाठी माऊलींनी सुरुवातीच्या काही ओव्या ज्या घातलेल्या आहेत त्या अवधानासाठी आहेत आणि ते अवधान म्हणजे कृपा आहे। तर अशी कृपा सद्गुरूंच्यावरची आपल्यावरती असेल, भगवंताची आपल्यावरती कृपा असेल तर आपल्याला 9वा अध्याय समजूनच येईल। माऊलींची कृपा आपल्यावरती झाली की ज्ञानेश्वरीतला 9वा अध्याय आपल्याला समजायला लागेल। परत समजून काहीतरी घ्यावं, काहीतरी जाणायला जावं अशी इच्छा जर आणि काय जाणावे का मागीला ते स्मरावे, हे अर्जुना आघवे पारुशेल। दुसऱ्या अध्यायामध्येच माऊली बोललेत की आणखीन काहीतरी जाणावं आणि जाणलेलं पाठीमागचं काहीतरी स्मरण करावं, ही सगळ्या गोष्टी लयाला जातील तुझ्या। 9व्या अध्यायाचं महात्म्य सांगताना माऊली सुद्धा तेच बोलतात। या अध्यायामध्ये असणारा कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, सगळे योग आपल्याला बघायला मिळतील आणि हे सगळे योग आपल्याला भगवंताशी योग आणून देतील, जुळवून देतील, पण आपण त्या पद्धतीने अवधान द्यावं अशी विनंती माऊली आपल्याला करतात। आपली जबाबदारी आहे की आपण तो अवधानपूर्वक अध्याय श्रवण करणं किंवा त्या अध्यायाचा अभ्यास करणं ही आपली जबाबदारी राहते। सुरुवातीचा श्लोक आहे भगवद्गीतेतला, इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामेन सूयवे ज्ञानं विज्ञानं सहितं यज्ञात्वा मोक्षस्य अशुभात। वर्णन केलेलं आहे श्री भगवान वाचो, भगवंत आता सांगायला सुरुवात केली गुह्य ज्ञान। इदम तु ते गुह्यतमम, इदम शब्द जो वापरलेला आहे तो त्या आत्मज्ञानासाठीच वापरलेला आहे, परमात्म्याच्या ज्ञानासाठी वापरला। ते तू ते गुह्यतमम, ते जे गुह्य ज्ञान आहे, प्रवेक्षामेन सूयवे, मी तुला सांगणार आहे। प्रवेक्षम शब्दाचा अर्थ आहे मी सांगतो, तू अनसूयवे म्हणजे तू दोष दृष्टी नसलेला, दोष रहित असलेला तू आहेस। तू कसा आहेस, असूया रहित असलेला आहेस। तुला आता हे ज्ञान विज्ञानासहित
सांगतो. प्रवक्ष्यामी, प्रवक्ष्यामी म्हणजे सांगतो. ज्ञान विज्ञानम सहितम, ज्ञानासहित विज्ञानासहित तुला मी सांगतो. यद ज्ञात्वा, हे जर जाणलंस तू तर तू काय होईल? मोक्ष शुभात, तुला मोक्षाची प्राप्ती होईल. तू दुःखरूप अशा संसारापासून मुक्त होशील. तुला आता मी ब्रह्मांदा अनुभव सांगतो आणि ज्ञान प्रपंच ज्ञानासह किंवा ब्रह्मानुभवासह सांगतो. दोन शब्दाचा विचार इथे केलेला पाहिजे. तुला ज्ञान विज्ञानासहित शब्द येते. तर विज्ञान, समर्थांच्या भाषेमध्ये विज्ञान हे अपरोक्ष ज्ञानाला विज्ञान बोललेले आहे. पण बऱ्याच ठिकाणी माऊलींनी मात्र 7व्या अध्यायामध्ये सांगताना प्रपंच हे विज्ञान शब्द वापरला. म्हणजे जगाचं ज्ञान जे आहे ते विज्ञान आहे, ज्याला आपण टेक्नॉलॉजी म्हणतो, ज्याला आपण प्रगती आणि काहीतरी सुखसोयी ज्या आहेत, ज्या मिळालेल्या आहेत, त्या कोणत्या ज्ञानानं? तर विज्ञानामुळे. पण ज्ञानाचं विज्ञान करणं असा एक संतांचा वेगळा विचाराने सांगतात. म्हणजे जे परोक्ष ज्ञान असतं त्या परोक्ष ज्ञानाचा रूपांतर अप्रोक्ष ज्ञानामध्ये होणे म्हणजे ज्ञानाचं विज्ञान होणं, म्हणजे त्या विज्ञानाबद्दलचा अनुभव येणे. म्हणजे दुसरी गोष्ट ब्रह्मानुभव, म्हणजे ब्रह्म काय हे जाणणं ही गोष्ट आहे आणि त्या ब्रह्माचा अनुभव घेणं हा विज्ञान आहे. ब्रह्म जाणणं हे ज्ञान आहे आणि त्या ब्रह्माचा साक्षात अनुभव घेणं अपरोक्षत्वानं त्याला विज्ञान म्हणतात. ब्रह्म अनुभवासह तुला मी सांगतो. काय म्हणतात ते? ज्ञान विज्ञानम सहितम शब्दाचा अर्थ आहे तर ब्रह्म अनुभवासहित. दुसरी गोष्ट ते गुह्य ज्ञान जे आहे ते गुह्य ज्ञान प्रपंचाच्या ज्ञानासहित मी तुला सांगतो. तुला नुसतं तुला पारमार्थिक ज्ञान परमात्म्याचंच नाही तर तुला इथं जगायचं आहे तर तुला प्रपंचासहित ज्ञान सांगतो. म्हणून प्रपंचाला विज्ञान म्हटलं आणि त्या ज्ञानाला ज्ञान म्हटलं. जे गुह्य आहे ते ज्ञान आणि जे गुह्य नाही ते विज्ञान, जे वरवर आहे, जे आपल्या दृष्टीला गोचर आहे, इंद्रियांना गोचर होतं. इंद्रिय गोचर असणारं जे आहे ते सगळं आहे ते प्रपंच ज्ञान. आणि इंद्रिय अगोचर असणारं जे आहे ते सगळं गुह्य असणारं अध्यात्म ज्ञान. अध्यात्म ज्ञान नित्यत्व 13व्या अध्यायामध्ये त्या अध्यात्म ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे. किती गुह्यतम गुह्य, माझी विभूतीच म्हणलेलं आहे. अध्यात्म हेच गुह्य आहे. सगळ्यात गुह्य काय असेल तर ते अध्यात्म ती माझी विभूती आहे असं 10व्या अध्यायामध्ये माऊली बोलतात. त्यामुळं हे ज्ञान असं रस्त्यावर पडलेलं नसतं. जाता जाता सवंगतेनं हे सापडणारं नाही आहे. ऐऱ्या गैऱ्याकर हे सापडणारं नाही आहे. बडबडीनं आणि आणखीन कुठल्या तरी धावपळीनं हे प्राप्त होणार नाही आहे. फक्त वरवरच्या पारमार्थिक क्रिया करून हे गुह्य कळणार नाही, कारण ते सूक्ष्म ज्ञान आहे. गुह्य ज्ञानाचा अर्थ आहे सूक्ष्म ज्ञान आहे. पण ते ज्ञान मी विज्ञानासहित तुला सांगणार आहे. विज्ञान म्हणजे प्रपंचासहित सांगणार आहे. आणि दुसरी गोष्ट विज्ञान म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्म अनुभवासहित सांगणार आहे. एक म्हणजे ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मज्ञानाचा अनुभव, अशा दोन्ही सहित मी तुला सांगणार आहे. त्याला ज्ञान विज्ञान सहितम शब्द वापरलेला आहे. आणि हे जाणलंस तुला का सांगणार आहे? तू निर्मत्सर आहेस म्हणून. तुझी दृष्टी दोषरहित असल्यामुळे, असा दोषदृष्टीरहित असलेल्या तुला मी हे ज्ञान विज्ञानासहित सांगतो. आणि त्या सांगण्यामुळं त्याचा फायदा आणि त्याचं फळ आहे. आणि ते फळ भगवंत सांगतात, या जो मोक्ष तुला प्राप्त होणार आहे तो कसा आहे? त्या अशुभ असणाऱ्या संसारापासून तुला मुक्ती मिळणार आहे. कशी मुक्ती आहे बघा. मुक्ती शब्दाचाच अर्थ आहे संसाराच्या आसक्तीतून बाहेर पडणं, हीच खरी मुक्ती आहे. म्हणून जर जाणलंस यज्ञात्वा, हे तू जर जाणून घेतलंस तर तुला अशुभ असणाऱ्या संसारापासून मुक्ती मिळेल. काय म्हणतात? मोक्षसे अशुभात. आणि अशुभ काय असेल तर संसार आणि प्रपंच आहे. जन्म अशुभ आहे. जन्म जो आहे तोच अशुभ आहे. मग अशा जन्मातून तुझी सुटका होईल म्हणजे मरणातूनही सुटका होईल. आणि जन्म मरण भावरूप असलेला जो संसार आहे त्या संसारापासून सुद्धा तुझी मुक्ती होईल, मोक्ष प्राप्त होईल. कशामुळं? फक्त हे ज्ञान तू विज्ञानासहित जाणल्यामुळं. म्हणून आपला साधक म्हणून आपलं एक कर्तव्य आणि जबाबदारी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.
जर नरदेहामध्ये आपण जन्माला आलो तर आपली एक कर्तव्य आणि जे परम कर्तव्य ज्याला म्हणतात ते परम कर्तव्य एक कायम शिल्लक राहतं आणि हे शिल्लक ठेवून आपण मरण पावतो. 8व्या अध्यायामध्ये आपण म्हटलेलं आहे. म्हणून हे कर्तव्य करावंच मुळात. म्हणून हे कर्तव्य करताना बाजूची जी प्रपंचातली कर्तव्य आहेत ती थोडीशी कमी जास्त झाली तर त्यामुळे फरक पडत नाही. परंतु ही कृतार्थता अनुभवायची असेल शरीरात जन्माला येण्याची तर आपल्याला याच ज्ञानाचा अभ्यास कर्तव्य म्हणून केला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरी किंवा संत वाङ्मयाचा अभ्यास का करायचा? प्रवचन करण्यासाठी, कीर्तन करण्यासाठी का कशासाठी? तर हे कशासाठीच नाही, तर मला अशुभ असणाऱ्या संसाराचं ज्ञान झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? तो अशुभ आहे या अर्थानं झालं पाहिजे. म्हणून मला संसाराचं वास्तविक ज्ञान नाहीच. खरं बघायला गेलं तर वास्तव ज्ञान जे संसाराचं आहे, वस्तुस्थिती ज्याला आपण म्हणतो, ती वस्तुस्थिती संसाराची मला ठाऊकच नाही. जर तो दुःखरूप आहे, वेदनादायी आहे, जन्ममरणाला कारण आहे आणि माझ्या सगळ्या दुःखाचा कारण तो जर आहे असं मला जर अगदी अगदी मनापासून जर पटायला लागलं तरच मी त्या संसाराच्या बद्दल माझ्या मनामध्ये एक प्रकारचा तिटकारा किंवा वैफल्य किंवा वीट येऊ शकतो. आणि वीट येण्यासाठी जे वैराग्य जे आहे ते वैराग्याच्या द्वारे या संसाराचा वीट आणणं गरजेचं आहे. परंतु हा संसार अनित्य आहे असं मनापासून कळलं पाहिजे आणि तो अनित्य आहे म्हणून असा व्यवहारही केला पाहिजे. 2 मुद्दे आहेत बघा. जो अनित्य आहे असं त्याचं वास्तव स्वरूप आपण श्रीगुरूंच्याकडून, संत ग्रंथांच्याकडून आपण समजावून घेतलं पाहिजे आणि समजावून घेतल्यानंतर ते तसंच आहे असं त्याच्याबरोबर वागलं पाहिजे आपण संसाराशी. म्हणजे संसार हा अनित्य आहे असा व्यवहारही आपण त्याच्याशी केला पाहिजे. अगोदर समजून घ्यायचा आणि व्यवहार करताना अनित्य आहे सांगून करायचा. आपण समजून घेणाऱ्यांची संख्या काही आहे बरं काय. यामध्ये काही जण संसार अनित्य आहे की नित्य आहे याचा विचारच करत नाहीत, कुत्र्या मांजऱ्यासारखी जगत असतात. काही जण ते कुठलं तरी गुरुकृपेनं किंवा शास्त्रकृपेनं त्यांना समजायला लागतंय की हा नित्य आहे. पण अनित्य जरी असला तरी त्याचा व्यवहार मात्र नित्यतेनंच केला जातो. तो खरा आहे म्हणून केला जातो. संतांनी विचार केला, त्यांना ते कळलं आणि कळल्यानंतर त्यांनी तसाच व्यवहार ते अनित्य आहे म्हणून केला. संसाराया समजता जाणी जे अनित्यता, ही अनित्यता जाणणं फार गरजेचं आहे. आणि जाणून झाल्यानंतर त्याच्याशी व्यवहार सुद्धा अनित्य आहे म्हणून करायला पाहिजे. मी माझी बायका मुलांना अनित्य म्हणतो, मिथ्या म्हणतो किंवा ती माझी संगत सांगाती नाहीत हेही कळतं. पण तसा व्यवहार करतो का आपण जगाशी? माझा जगाशी व्यवहार तसा होत नाही. म्हणून या जगाला सुद्धा सर्वांगाने जाणून घेणं याला विज्ञान म्हणतात. सर्वांगाने जाणून घेतलं की विज्ञान झालं. आणि ते विज्ञान जेव्हा ते वापरात येतं म्हणजे जाणून घेतलं आणि त्याच्याबद्दलचा व्यवहारही तसा झाल्यानंतर ज्ञानाची प्राप्ती होते. त्याला म्हणतात मोक्षशे अशुभात. त्या अशुभ असणाऱ्या दुःखरूप अशा संसारापासून याला मुक्त होता येतं. कशामुळं? असं जाणल्यामुळं. मग दोन्हीलाही जाणा म्हणतात भगवंत. विज्ञानालाही जाणा वास्तवतेनं आणि ज्ञानालाही जाणा त्याचं खरं स्वरूप पाहून. म्हणजे आत्मस्वरूपाला जाणणं, त्याचं स्वरूप ओळखून ओळखता येतं. कुणाच्या द्वारे? शब्दांच्या द्वारे. शब्द ही प्रमाण आहेत. संत ग्रंथ हे प्रमाण आहेत. संतांनी आपल्या अनुभवातून ती प्रमाणं मांडलेली आहेत. मला अजून अनुभव आला नाही म्हणून ती असत्य आहेत असं मानून जर आपण करायला लागलो तर आपण अश्रद्धाळू होईल आणि अश्रद्धेतून पुढे जाणारं जे ज्ञान प्राप्त आहे ते प्राप्त होतच नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम असं 4थ्या अध्यायात आपण विचार भगवंताचा केलेला आहे. भगवंत म्हणतात साध्या श्रद्धेनं सुद्धा आपल्याला ज्ञान होऊ शकतं. अरे पण ती श्रद्धा कशी असायला पाहिजे? ही अनन्यता असली पाहिजे. त्या संसाराबद्दल असणारी अनित्यता जाणून घेतली पाहिजे. म्हणून जाणून घेतलं, जाणायचं आहे, सगळं जाणायचं आहे. काय प्राप्त करायचं नाही, जे आहे ते जाणायचं आहे.
हे माझे नातलग, हे असे जाणायचे आहे. त्यांना काय टाकायचं नाही आणि त्यांना जवळही करायचं नाही. त्यांच्याबद्दलची गोडी नाही आणि त्यांच्याबद्दलचा तिटकाराही नाही. म्हणजे रागही नाही आणि द्वेष सुद्धा नाही. आणि राग द्वेष हेच कामातूनच निर्माण होत असतात. म्हणून कामना जोपर्यंत, इच्छा जोपर्यंत आहे तोपर्यंत आसक्ती टिकून राहते. म्हणजे आसक्ती आहे म्हणूनच कामना आहे, कामना आहे म्हणूनच आसक्ती आहे, आणि कामना आहे म्हणजे राग आसक्ती आहे म्हणूनच द्वेष आहे. ज्या ज्या ठिकाणी राग असतो, म्हणजे राग शब्दाचा अर्थ आसक्ती, ज्या ज्या ठिकाणी राग असतो त्या त्या ठिकाणी द्वेष येतोच येतो, तो जातच नाही कुठं. म्हणून जर जाणणं, ज्याला शब्द आपण म्हणतो, हे जाणणंच फार महत्वाचं आहे. जाणायचं आहे, ओळखायचंय त्याला. ओळखला हरी धन्य तो संसारी. काय प्राप्त केला हरी म्हणतात? हरीला काय प्राप्त करायचं आहे? ज्ञान काय प्राप्त करायची गोष्ट आहे का? नाही. ते आहे ते जाणायचं आहे. सर्वांच्या ठिकाणी ते आहे, सर्वांच्या हृदयदेशी शब्दच वापरलेला आहे. ते बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये हे वास्तव्याला आहे. हृदयामध्ये रामू असत सर्व सुखाश्री आरामू. माझी एक जबाबदारी आहे. भ्रांतीशी कामू विषयावरी जे होतं, भ्रांताला विषयासक्तीमुळं काय होतं, हा हृदयातल्या रामाचा पत्ता लागत नाही. त्यामुळे विज्ञानाला जाणणं म्हणजे प्रपंचाचं वास्तव स्वरूप जाणून घेणं, आणि ज्ञानाला जाणणं म्हणजे ज्ञान ते मीच आहे, मीच ज्ञानरूप आहे असंच ओळखणं आहे. हे जाण यज्ञात्वा, ज्ञात्वा म्हणजे जाण. हे तू जर जाणलंस ना, ज्ञान विज्ञान सहितम, ज्ञान विज्ञान सहितम म्हणजे दोन्ही गोष्टी तुला कळते. कशाचा त्याग करायचा म्हणजे काय ग्राह्य आहे आणि काय त्याज्य आहे, आणि कोणती गोष्ट उपेक्षा आहे हे तुला कळायला लागेल. जे जे अनात्म आहे ते अनात्म ओळखलं पाहिजे ना. आता अनात्म ओळखण्यासाठी ओळखलं की आत्म शिल्लक राहतं. दुसरं काय शिल्लक राहील सांगा बघू? जसं एखादा राजहंस पक्षी जो आहे, तर त्याच्याकडे दूध पाणी जरी एकत्र करून दिलं तर तो फक्त दुधाचं सेवन करतो. आता दुधाचं सेवन केल्यावर राहिलेलं आहे ते अनात्मच आहे, राहिलेलं पाणीच आहे. म्हणजे जे जे माझ्या उपयोगाचं नाही, ज्या ज्यामुळं अशुभता माझ्या आयुष्यामध्ये प्राप्त होते, ते ते सगळा संसार आहे. या अशुभ असलेल्या संसारापासून बाहेर पडण्याची कला मी तुला देतो. ते गुह्य आहे, ते ज्ञान तुला मी विज्ञानासहित सांगणार आहे. ते गुह्य आहे किंवा गुह्यतम पुढच्या श्लोकापासून आपण बघणार आहोत. पण हितवर्णन करताना माऊली भगवंत म्हणतात, इदम तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि न सूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षशे अशुभात. अशुभ असलेल्या मोक्षापासून तुला मी वाचवतो म्हणण्यापेक्षा तुला त्याचं ज्ञान करून देतो. तू हे जर जाणलंस तू, पण तुला अनुसय व्हावं लागेल, म्हणजे असूयारहित व्हावं लागेल. असूया शब्दाचा अर्थ ईर्षा, मत्सर, नंतर द्वेष, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. तुलना, या सगळ्या गोष्टी एका असूयामध्ये येतात. आणि म्हणूनच पदवी दिली अर्जुनाला. आपल्याला अशी सद्गुरूंच्याकडून कधी पदवी प्राप्त होईल का, त्याची इच्छा आपण बाळगली पाहिजे की तू अनुसूया आहेस असं आपल्याला सद्गुरूंनी म्हटलं पाहिजे. मी असूयारहित झालो पाहिजे. असूयारहित होणं फार अवघड आहे. ग्रंथांचा अभ्यास करणं आणि ग्रंथावर बोलणं फार सोपं आहे, पण असूयारहित होणं फार अवघड आहे. एखादी पदं जी आहेत, प्रपंचातली पदं मिळणं ही फार सोपी गोष्ट आहे. त्यासाठी कुठंतरी थोडं चिकित्स किंवा मुत्सद्दीपणा असेल, राजकारणी वृत्ती असेल तर अशी पदं मिळू शकतात. पण इथं असं करून मुत्सद्दीपणा करून परमार्थातली कुठलीही गोष्ट प्राप्त होत नाही. त्या ठिकाणी मुत्सद्दीपणा सोडावा लागतो. मुत्सद्दीपणा म्हणजे काहीतरी उचापती ज्या चाललेल्या असतात, त्या उचापती सोडल्या तरच आपल्याला या ज्ञानाची प्राप्ती होते. कुणाला तरी वाटते मी 4 ग्रंथ वाचलो म्हणजे मला हे ज्ञान प्राप्त होईल, नाही. आपल्या अंतरंगाचा विचार आपण केला पाहिजे. नेहमी आपण बाह्यांग बघतो आणि बाह्यांगाचा परमार्थ हा कडेपर्यंत घेऊन जात नाही, तो दिखाऊ परमार्थ राहतो. दुसऱ्यांना सांगण्यासाठी टिळे, माळा सगळे आपण करू शकतो. माळ घालायला सोपी आहे की नाही? तुळशीची माळ घालायची आणि कसल्या कवड्या घालायच्या, आणखीन काहीतरी स्फटिकाची माळ आपण घातली, लोक म्हणतील वा वा
हा थोडासा भावुक आणि थोडासा सात्विक वृत्तीचा आहे. म्हणण्यापुरतं खरं आहे. मी आत खरंच सात्विक आहे का, असा विचार करणं फार गरजेचं आहे. तोंडाकडे बघितलं, माझ्या तोंडाकडे बघून लोक म्हणतात किती सात्विक आहेत, प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत, सात्विक वृत्तीचे आहेत. आता ही सात्विकता कडेपर्यंत टिकणारी असते का? ज्यावेळी एकांत येतो ना, त्या एकांतावेळी ही सात्विकता टिकत नाही. त्यावेळी नको तसले असे असे वाईट विचार त्या मनामध्ये कुणाला मारावं, त्याला कुणाला तरी संपवावं, त्याच्याशी लबाडी करावी, त्याला फसवावं, हे विचार सगळे तमोगुणातले आहेत, हे येतात. मला सात्विक म्हटलं, पण पंढरपूरच्या बारीमध्ये मी चालत असताना दर्शनाच्या बारीमध्ये दर्शनाची ती लाईन आहे, ती ना रांग, ती मोडतो मी. का? मला लवकर दर्शन पाहिजे आहे. मोडून मी दुसऱ्या रांगेमध्ये उडी मारतो. त्यावेळी माझी सात्विकता गेली कुठं सांगा? हा मुद्दा फार महत्वाचा आहे. पण बाह्यांगावर जो परमार्थ असतो ना, वर वर दिसणारा, शरीराकडे बघून असणारा परमार्थ आहे, हा परमार्थाला काही किंमतच नसते. खरी किंमत आहे ना ती अंतरंगा, म्हणून अंतर्निष्ठ तितके तरले आणि बहिर्मुख तितके काय झाले, बुडाले. जेवढे जेवढे बहिर्मुख आहेत ते बरे, मग ते प्रापंचिकच आहेत. शुद्ध प्रपंच करणारे मग बरे. बाह्यांगाने परमार्थ करण्यापेक्षा शुद्ध प्रापंचिक असणं सगळ्यात उत्तम. म्हणून भगवंत म्हणतात की तुझं बाह्यांग आहे ते काय मी बघणार नाही, कारण अंतरीचं गुह्य मी तुला सांगायला लागलोय. आणि तू कसा आहेस तर अंतरंगामध्ये दोष रहित आहेस. अनुसूय शब्द वापरला ना, अनुसूयवे. अनुसूयवे म्हणजे तू दोष दृष्टी रहित आहेस, कशातही तू दोष पाहत नाहीस. अशी दृष्टी आपल्याला प्राप्त ज्यावेळी होईल ना, ती ब्रह्मदृष्टी असते, ती समदृष्टी असते. समदृष्टी प्राप्त झाली तरच दोष निघून जातात सगळे. म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी समानतानं पाहणं अवघड आहे की नाही सांगा बघू? किती अवघड आहे सांगा. समवर्तन करणं अवघड, सोपं नाही, ती सोडा विषय. पण समदृष्टी असायला काही हरकत नाही, सगळे समान आहेत. मग सगळे समान म्हणून संतांची दृष्टी ब्रह्मभावातली ब्रह्मदृष्टी होते. आणि म्हणून त्यांनी अंतरंगाचाच विचार केला. परमार्थ नेहमी आपल्या अंतःकरणाचा विचार करतो आणि प्रपंच नेहमी आपल्या बाह्यंगाचा विचार करतो. प्रपंच नेहमी देहाच्या स्थूल देहाशी संबंधित असतो आणि परमार्थ हा सूक्ष्म देहाशी संबंधित असतो. आणि याचाच विचार करून परमार्थाचा अभ्यास केला पाहिजे आपण. म्हणून वरवर काहीतरी केलं आपण की झालं तेवढं आपलं आजचं काम संपलं. आता नंतर मी पुढच्या तासानंतर काही करायला मी रिकामा झालो, याला अर्थ राहत नाही. पण तू जाणून घे त्याला. जो प्रपंच आहे त्यालाही जाणून घे आणि जे ज्ञान परमात्म्याचं आहे त्यालाही जाणून घे. ज्यावेळी दोन्हीला जाणून घेशील ना, त्यावेळी तू अशुभ असणाऱ्या संसारापासून बाहेर पडशील. का? तुला शुभ कुठं आणि अशुभ कसं कळेल? कर. मंगल आणि भद्र कुठला आहे? भद्रामी म्हणजे शब्द वापरला. भद्र म्हणजे शुभ, मंगल. असं शुभ कोणतं आहे तर परमात्मा शुभ आहे. त्यामुळे परमात्म्याचा अभ्यास म्हणजे परमात्म ज्ञान अंगीकारणं, त्याला जाणणं हे शुभ आहे. आणि अशुभ कोणतं आहे? संसारामध्ये कायम खितपत पडणं, पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरून जाणं, हे संसार अशुभ संसाराचं लक्षण आहे. यातून तुला बाहेर पडायचा मार्ग सापडेल, कारण तू मुळातच असूयारहित आहेस. अनुसूयवे, तू असूयारहित आहेस. अर्जुनाला पदवीच देऊन टाकले. अर्जुनाला का गीता सांगितली हे इथं कळतं आपल्याला. पहिल्या अध्यायात त्यांनी सांगितलेलं आहे, तू सांगशील तसे परी सांगशील तसं ऐकतोस म्हणून मी तुला सांगतो. खरी मुद्दा त्या ठिकाणीच आहे. सांगतो तसं ऐकणारी फार कमी मंडळी आहेत. ऐकणारी कमी आहेत नाहीत, भरपूर आहेत. पण ऐकलेलं करणारी फार, सांगून ऐकून परिशेषी म्हणजे तसं करणारी फार कमी आहे. करत नाही. आणि करत नाही म्हणूनच संसार कळत नाही, म्हणूनच परमात्मा कळत नाही. करायला पाहिजे, प्रयोग करायला पाहिजे ना. म्हणून दोन गोष्टी आहेत त्यामध्ये, की एक म्हणजे ज्ञान म्हणजे परमात्म्याला जाणणं, हे ज्ञान आहे. आणि प्रपंचाचं सगळ्या ज्या उटापट्टी उचापती आहेत त्याही जाणून घेणं हे विज्ञान आहे. विज्ञान आणि ज्ञान या दोन्हीचा अभ्यास असायला पाहिजे. म्हणून माऊली सांगतात इथं, ज्ञान विज्ञान सहितम तुला प्रवक्ष्यामि. प्रवक्ष्यामि म्हणजे तुला मी सांगतो. आता काय सांगतो? ज्ञान आणि विज्ञानासहितची सगळी माहिती सांगतो. ते एकदा जाणून घेतो. म्हणजे भगवंतानाही वाटते विज्ञानालाही जाणावं, कारण प्रपंच करावा नीट का? प्रपंची पाहिजे सुवर्ण. ही समर्थांची वचनं जी आहेत, ही वचनं प्रपंचाला टाकण्यासाठी नाहीत,
प्रपंच टाकला म्हणजे बायका मुलं असली म्हणजे प्रपंच नाही, तर बायका मुलं नसताना सुद्धा प्रपंच आहेत. संन्यासाचाही प्रपंच आहे, संन्यासाची झोपडी आहे, संन्यासाची कपनी आहे, त्याचं काहीतरी ते हातातलं कमंडलू आहे, तोही त्याला घासून पुसून ठेवत असतो, ती त्याची भांडी आहेत. आणि संसारिकांची इकडं कप बशाही भांडी आहेत. दोघांच्या मध्ये काय फरक आहे का? फरक केव्हा कळेल? ज्यावेळी मी आणि माझ्या या दोन खांबावर उभा राहिलेला संसार जेव्हा पडून जाईल, तो मनातून निघून जाईल, त्याच वेळी खरं अर्थानं अशुभ असलेल्या या संसारापासून मुक्ती मिळेल. त्यामुळं अशुभता आहे मी आणि माझं, यामध्ये अशुभता आहे. ती अशुभ असणारी गोष्ट काढावी तर त्यासाठी अनुसूयवे असलं पाहिजे. अनुसूये असल्याशिवाय हे ज्ञान रुजत नाही. नेहमी दुसऱ्यावर टीका करणारे, दुसऱ्यांचेच दोष पाहणारे, मत्सर आणि द्वेषासहित जगणारे जे आहेत त्यांना या ज्ञानाची प्राप्ती कदापि होणार नाही. आणि त्यासाठीच अनुसूयवे शब्द श्लोकामध्ये टाकलेला आहे. कोण अनुसूयवे आहे? तर अर्जुन आहे. म्हणून अर्जुनाचं वर्णन पुढच्या काही ओळीमध्ये सुद्धा केलेलं आहे. ते आपण बघत जाऊया. आता सुरुवात करूया आपण की भगवान म्हणतात, माझ्या गुणांच्या ठिकाणी दोषदृष्टी नसलेल्या तुला हे गुह्यतम ज्ञान प्रपंच ज्ञानासहित किंवा ब्रह्मानुभवासह सांगतो की ते जाणल्यामुळं तू दुःखरूप अशा संसारापासून मुक्त होशील. आणि त्यासाठी वर्णन करायला चालू करतात. माऊली त्याचं वर्णन बहारदार कसे करतात बघा. प्रत्येक उभेनी शब्द आपण समजावून घेत जाऊया. कदाचित त्याचा कुठंतरी तुमच्या चिंतनाला त्याचा उपयोग होईल. म्हणून नेहमी ज्ञानेश्वरी समोर असली पाहिजे. एखादरी दोन ओळीचा जरी एका चिंतनामध्ये अभ्यास जरी आज झाला असला धरून चालूया, तर त्या दोन ओळी आपल्या समोर असल्या पाहिजेत ना. त्याशिवाय लक्षात येत नाही त्याचे शब्द काय आहेत. काही वेळा आपण तिथं टिक सुद्धा करून घ्यावी. त्या एखाद्या शब्दाचा अर्थ सुद्धा पेन्सिलने लिहून ठेवावा. ते ठेवल्यामुळं आपल्या पुढच्या वाचनामध्ये अभ्यासामध्ये त्याचा फायदा होतो. मला तरी काय, मी माझं शोधून काढलेलं आहे. मला सुद्धा सांगितलेलं आहे. साखरी महाराज आहेत, मामासाहेब दांडेकर आहेत, इकडं परमपूज्य खंदारकर महाराज आहेत. या सगळ्यांच्या अभ्यासावरून त्या टीका आपण करायला लागलोय किंवा बोलायला लागलोय. माऊली काय बोलतात? 34 नंबरची ओळी, 9व्या अध्यायातला पहिला श्लोक. ना तरी अर्जुना हे बीज पुढती सांगिले तुझ, जे हे अंतःकरणीचे गुज जीवाचे हे. माझ्या अंतःकरणातलं गुज तुला सांगतो. कोण सांगते सांगा अंतःकरणातलं गुज? फक्त आपलं ज्यांच्यावरती आपल्यावरती जे प्रेम करतात तेच फक्त अंतःकरणातलं गुज सांगू शकतात, नाहीतर सांगू शकत नाही. आणि कुणाला सांगायचं? जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना गुज सांगायचं. सांगणारं कोण? की जो प्रेम करतो तो. आणि दुसरी गोष्ट, ज्याच्यावर प्रेम आहे तो सुद्धा तसाच असला पाहिजे. एकामेकाचं प्रेम असेल तरच अंतःकरणातलं गुज होईल ना. म्हणून इथं म्हणतात काय? अर्जुना हे ज्ञान सर्व ज्ञानांचं बीज आहे. सगळ्याचं कारण काय असेल तर ते ज्ञान आहे. सगळ्याचं कारण परमात्मा आहे. सगळ्याचं कारण ब्रह्म आहे. कारण ब्रह्म हेच सगळ्याचं कारण आहे. म्हणून सृष्टी प्रकृतीची उत्पत्ती, हे सगळे चराअचर जे प्राणी निर्माण झाले याला कारण ब्रह्म आहे. म्हणून म्हणतात ते ज्ञानाचं नातरी अर्जुना हे बीज पुढती सांगी जेल तुझ. तुला आता मी सांगणार आहे हे ज्ञान अंतःकरणीचे गुज, जीवाच्या अंतःकरणातील हे गुह्य आहे जे तुला आता मी पुढे सांगणार आहे. म्हणजे मला प्राणापेक्षा प्रिय असलेलं जे आहे ते. म्हणून विश्व निर्मितीला, या सृष्टीला कारण असलेलं मूळ कारण ज्याला आपण म्हणतो ते असलेलं ज्ञानाचं बीज आहे. आणि ते ज्ञानाचं बीज अंतःकरणातलं रहस्य आहे, जे मी कुणालाच सांगितलं नाही आतापर्यंत, ते तुला सांगतो. कुणाला सांगितलं नाही म्हटलं तरी भागवतामध्ये काही ठिकाणी उदाहरण आहे. ब्रह्मदेवालाही ते ज्ञान दिलेलं आहे, कुठल्या त्या हंसच्या रूपामध्ये. जरा भागवताचा अभ्यास करणाऱ्यांना ठाऊक असेल ते. नारदालाही ते गुह्य सांगितलेलं होतं, पण अशा पद्धतीनं उघड पद्धतीने सांगायला नाही. सांगितलं पण उघड पद्धतीने सांगितले नाही. यशोदा मातेला सुद्धा सगळी भुवन दाखवली ना तोंडामध्ये, सगळी भुवन दाखवली. पण दाखवली म्हणजे विज्ञान दाखवलं, कळलं काय? हा मुद्दा आहे. त्याला कारण असं आहे, वासुदेव हा त्यांचे वडील, देवकी माता
जिचं पालन पोषण ज्याने केले ती यशोदा माता, नंद राजा, त्यांच्याजवळ असणारे सगळे जे होते त्यांना ते प्राप्त झालं नाही. फक्त त्यांच्या शिष्याने ते प्राप्त केलं बरं काय. उद्धवानं, अक्रूरानं ते मिळवलं. विदुराने त्यांच्या साधनेच्या द्वारे भगवंताला जाणून घेतला. पण सांगितलं काय कोणाला? सांगितलं नाही. त्या अंतःकरणीचं गुज होतं, पुन्हालाही सांगायला नाही. आपण जरा उद्धव गीता बघायला लागलो ना, तर 11वा स्कंद भागवतातला जो आहे त्याच्यावरती नाथ महाराजांनी टीका लिहिलेली आहे. असा नाथ भागवत जो आहे तो नाथ भागवत म्हणजे भागवतातल्या 11व्या स्कंदाची टीका आहे. 18,000 ओव्यांची टीका. त्यामधला उद्धवाचा उपदेश हा एक भाग, एक शेवटी साधारण मला वाटते 28-29व्या अध्यायामध्ये येत असावा. मला ठाऊक नाही बरं काय. आम्ही जनरली बोलायला लागलोय, अंदाजे बोलतो. जे एकनाथी भागवताचा अभ्यास करतात त्यांना उद्धवातला सांगितलेलं तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञानी ह्याच्याशी आहे. पण असं विश्वरूप दर्शन दावून तत्वज्ञान सांगितलेलं नाही कुणाला. उघड सांगितलेलं नाही. ते समजून घेतलं ज्याने त्याने. उघड सांगितलं फक्त अर्जुनाला. का? अनुसूयवे. तो अनुसूयवे होता. अनुसूयवे शब्दाचा अर्थ असूया नसणारा, अनअसूय. अनअसूय म्हणजे अनुसूया आणि शब्द वापरलेला. दत्तात्रेयांच्या आईचंच नाव अनुसूया आहे ना, म्हणून म्हणतात आमचे सद्गुरू नेहमी दृष्टांत देतात. कसं? अत्रींचा पुत्र दत्तात्रेय, दत्त असा समोर आणून दिलेला. त्रयी म्हणजे 3 गुण. ज्यांनी 3 गुणाला ओलांडून गेले ते अत्री. आणि ज्यांच्या मनामध्ये कुणाविषयी ईर्ष्या, द्वेष, मत्सर नाही अशी अनुसूया. ज्या ठिकाणी हे 2 गुण येतात, जिथं गुणांना ओलांडून गेलं आणि जिथं दोषदृष्टी गेली तिथं दत्त जन्मले. दत्त जन्मले म्हणजे काय? ज्ञान प्राप्त झालं. दत्त म्हणजे देणार असा. हा दत्त कुणाला दिला आला? तो अत्री यांच्याकडून आणि अनुसूयाकडून आला. ते अनुसूयवे हा शब्द असा आहे म्हणून त्यांचं नावच आहे. दत्तात्रेयांच्या मातेचं नाव अनुसूया. या अनुसूया शब्द म्हणजे असूया नसलेली अशी या अर्थानं ते म्हणतात. असुगुह्यता म्हणजे सकळ गुह्यांचा गोसावी. काय म्हणतात? जे सकळ गुह्यांचा गोसावी. पुढे बोलले, ना तरी अर्जुना हे बीज पुढती सांगितले तुझ, जे हे अंतःकरणीचे गुज जीवाची. हे विश्वनिर्मितीचं मूळ कारण जे आहे ते ज्ञानाचे बीज आहे. असं अंतःकरणातील गोष्ट तुला मी आता सांगणार आहे. हे रहस्य आहे. हे उघड करण्यासारखं नाही. पुन्हा अगोदर तुला सांगितलेलं होतं ते पुन्हा मी सांगतो असं ते म्हणतात. हा, हे अंतःकरणचे गुज पुढती सांगितलेलं तुझं आता पुन्हा एकदा सांगतो. पुन्हा म्हणजे 7व्या अध्यायात अगोदर बोलले होते. तो अशुभ असणाऱ्या संसारापासून बघायला पाहिजे पाठीमागे जाऊन. म्हणून ज्यांच्यावर अत्यंत प्रेम आहे, विश्वास आहे, त्यालाच गुज सांगता. ही गोष्ट फार महत्वाची आहे. ज्याच्यावर विश्वास आहे आणि ज्याच्यावर अंतःकरणापासून प्रेम आहे त्याच वेळी त्यांनाच एखादा मित्र कधी गुह्य सांगतो आपल्या मित्राला, तर तो विश्वास आहे असं समजल्यानंतर गुह्य सांगत असतो. अर्जुन तसा आहे. अर्जुन या ज्ञानाची कशी वाटत कसा वापर करणार नाही हे त्याला ठाऊक आहे भगवंतांना. म्हणून अर्जुनाला ते ज्ञान द्यायला लागलेले आहे. म्हणून अंतःकरणीचे उदाहरण भगवंताला अर्जुन हा प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा असं वर्णन केलं. अर्जुन कसा आहे? प्रेमाचा पुतळा आहे, भक्तीचा जिव्हाळा, शिरोबिंदू आहे तो भक्तीचा. भक्ती करावी तर अर्जुनाशी सख्य भक्ती ज्याला आपण म्हणतो, म्हणजे 9 विधा भक्ती आहे. त्या 9 विधा भक्तीतली सख्य भक्ती ती अर्जुनाकडून शिकण्यासारखी आहे. जशी दास्य भक्ती हनुमंतरायांच्याकडून शिकण्यासारखी आहे, तशी सख्य भक्ती कसं सख्य करावं, म्हणजे मित्रत्वानं भगवंताला कसं जाणून घ्यावं हे शिकायचं असेल तर अर्जुनाकडून शिकायला पाहिजे. म्हणून भक्तीचा जिव्हाळा आणि प्रेमाचा पुतळा असं त्याचं वर्णन केलं आहे. म्हणून आपल्या नातलगांना जे सुद्धा सांगितलं नाही ते गुह्य अर्जुनाला सांगितलेलं आहे. मगाशीच आपण बघितलं, आपल्या आई वडिलांना सांगितलं नाही, त्यांची इच्छाच नाही. मागच्या जन्मामध्ये वासुदेवानी आणि देवकीनं भगवंतावरल्या प्रेमानं भगवंत प्रसन्न झाल्यानंतर काय मागितलं, तर आमच्या पोटी तू कुठल्या तरी एका अवतारामध्ये जन्म घे, आणि पूर्ण केलं. मोक्ष मागितला का? नाही मागितला. ध्रुवानं काय मागितलं? उंच पद मागितलं.
म्हणजे पदव्या मागितल्या, होय की नाही. मला अढळ स्थान पाहिजे. आता अढळ स्थान दिलं, मोक्ष मागितला का? नाही. द्रौपदीनं साड्या मागितल्या, मोक्ष मागितला का? नाही. म्हणजे ही जर गोष्ट आपण विचारात घेतली तर त्या दृष्टीनं अर्जुन मात्र उच्च दर्जाचा होता. म्हणजे कुणालाही गुह्य सांगितलं नाही, ते गुह्य वर्णनच केलेलं आहे. एका अध्यायामध्ये वर्णन, जेन सांगेची पितया वासुदेवाशी, जेन सांगेची माता देवकीशी, जेन सांगेची बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनाशी बोलत. गुह्य बळीभद्र म्हणजे बळीरामाला. बळीरामाला भावाला पण सांगितलं नाही, सतत जवळ असायचा. आई वडिलांना सांगितलं नाही, यशोदा मातेला सांगितलं नाही, नंदराजाला सांगितलं नाही पालन पोषण करून सुद्धा, सुदामाला सांगितलं नाही. सुदामा सुद्धा बरोबर होता. किती मोठा भक्त होता सांगा. भक्त होता, जरा तरी बारीक सारी गोष्टीची इच्छा होती ना, मी आता मागायला निघाले, द्वारकेकडे गेले का, माझा माझा देव जो आहे श्रीमंत आहे आणि माझी गरिबी दूर करेल. अर्थभक्ताचं उदाहरण ज्यावेळी आपण घेतलं, अर्थार्थीने जिज्ञासू, ती जी भक्त आपण पाहिली आहेत ना, त्यातली ही भक्त आहेत सगळी. भक्ती केली आहे, पण पुढे ज्ञानी भक्त फार मोठा. इथं वर्णन केलेलं आहे की ज्ञानाचाच विचार ज्ञानेश्वरी करते. त्यामुळे इथं ज्ञानाबद्दल बोलताना म्हणलेलं आहे, जे सांगे पितया वासुदेवाशी, वासुदेवाला पित्याला सांगितलं नाही. जेन सांगीची माता देवकीशी, देवकी मातेला सांगितलं नाही. जेन सांगीची बळीभद्राशी, बळीरामाला सांगितलं नाही. ते गुह्य अर्जुनाशी बोलत. ते गुह्य एकदम आहे. ते अर्जुनाना अध्यात्म ज्ञान जे आहे ते सगळ्यात गुह्यतम आहे. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात एकांती नाजूक कारभार हा फार नाजूक, आणि तेथे असावे खबरदार. त्याच्या शतगुणी विचार अध्यात्म ग्रंथी. अध्यात्म ज्ञान हे गुह्य आहे. उठसूट प्रत्येकाला बोलवून हे सांगू नये. त्याची इच्छा नसेल तर कधीही बोलू नये. तो जर द्वेषी, मत्सरी, ईर्ष्यावान असेल तर त्याला हे गुह्य कधीही सांगू नये. तत्वज्ञान सांगायचे असेल तर तत्वज्ञानाचे अधिकारी असतात, तसे सांगणारे अधिकारी असावे लागतात, तसे ऐकणारे सुद्धा अधिकारी असावे लागतात. ही काय भाजीपाला नाही रस्त्यानं वाटण्यासारखा, किंवा एखादे दगडगोटे नाहीत की जे फेकलेत कुठं वाटेल तसे. हे ज्ञानाचे बिंदू आहेत, आणि हे जर बिंदू व्यवस्थित ठिकाणी टाकावे लागतात. हे बीज आहे ज्ञानाचं, आधी बीज ज्याला म्हणतात, ते आधी बीज सगळ्या विश्वाचं कारण असं गुह्यतम ज्ञान आहे. आणि ते गुह्यतम ज्ञान कुणालाही देऊ नये, हे सांगायचा उद्देश आहे. म्हणून अंतकरणीचे गुज जीवाची, माझ्या अंतकरणातलं गुज आहे. आणि हे सगळं ज्ञानाचं मुख्य गोष्ट आहे. म्हणजे जिथून ज्ञानाला सुरुवात झाली असं ते ज्ञान आहे. म्हणजे जिथून ज्ञान म्हणजे परमात्मा, जी परमात्माच आहे ते सगळ्याचं बीज आहे ना, त्यालाच ज्ञान म्हणतात. ज्ञान रूप सद चिद आनंद रूप परमात्मा आहे. म्हणजे ज्ञान हेच बीज आहे, ज्ञान हाच परमात्मा आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि त्या परमात्म्याचा अंश माझ्यामध्ये आहे, ते मला कळण्यासारखं आहे. मी त्याला जाणवतो, माझं स्वरूपच ते आहे. मला काय आणावं लागत नाही, बाहेरून विकत घ्यावं लागतच नाही, आई वडिलांच्याकडून वारसा लागत नाही. बरं काय, फार महत्वाची मुद्दा आहे. प्रपंच हा वारसा असतो. प्रपंच कधी कधी आई वडिलांच्या वारशाने मिळतो. देह आई वडिलांच्या अंशातून आई वडिलांसारखा असतो आणि आई वडिलांच्या वारसातून मिळत असतो. पण ज्ञान आई वडिलांच्याकडून वारसा नाही, ते जाणूनच घ्यायचं आहे, प्राप्त करून घ्यायचं आहे. ते कुणाकडून मिळणार नाही. सद्गुरू आपल्या ठिकाणी ते बीज घालत असतात. आता त्याचं संगोपन झालं नाही, त्याला पाणी घातलं नाही, त्याचे तण काढले नाही, तर ते बीजाला अंकुर फुटेल काय सांगा बघू? नाही फुटणार. उठसूट ते घातलेला कोंब सारखा उघडून बघायला लागलो आपण तर तो रुजणार नाही. म्हणून बीज जर अंकुरायचं असेल म्हणजे सद्गुरूने दिलेलं जे बीज असतं, आणि हे बीज जर अंकुरायचं असेल तर त्याचं संगोपन ते करण्यासाठी तो असूया रहितच असला पाहिजे. शिष्य कुणाचाही द्वेष न करणारा असला पाहिजे, समदृष्टी ठेवणारा असला पाहिजे, तरच त्याला ह्या अंतरीचे गुज कळेल. हे सांगितलंय, उघड सांगितलंय ज्ञानेश्वरीमध्ये, पण किती जणांना कळलं सांगा? गंमत आहे का? याचा अर्थ ते गुजच आहे. का गुज आहे बघा, किती गुड आहे बघा. गुडच ठेवले त्याने सुद्धा. ज्यांचं प्रेम नाही ना त्याला कळणारच नाही, अजिबात कळणार. अहो माणसं साधी कळायची असतील तर त्याच्यावर प्रेम करावं लागतं. द्वेषानं माणसं कळतील का सांगा? कधीतरी कळणार, प्रेमानं कळणार झाल्या. अतीव प्रेम असतं आईचं बाळावरती, म्हणून बाळाच्या सगळ्या खूण गोष्टी तिला माहीत असतात. का? जास्त प्रेमामुळे.
आणि प्रेम नसेल ना तर कुणाचंच काही कळत नाही. तसं इथं आहे. या ग्रंथावरती ज्याचं प्रेम नाही त्याला ज्ञानेश्वरी समजणार नाही. नाही म्हणजे नाही. भावच असावा लागेल, प्रेमच असावं लागेल. भले ते माऊलींच्यावर असू दे, नाहीतर माऊलींची प्रतिकृती, माऊलींची प्रतिमाई ही माऊलीच आहे. साक्षात ज्ञानेश्वरी हे साक्षात ज्ञानेश्वर माऊलीच आहे. ही त्यांची प्रतिकृती आहे. ती प्रतिकृती समजावून घेताना आपोआप दोन्ही समजतात आपल्याला. पण प्रेम असेल तर समजेल, अन्यथा समजणार नाही. आणि म्हणून म्हणलेलं आहे हे अंतरीचं गुज आहे, हे अध्यात्म ज्ञान आहे, ते गुह्यतम आहे. गुह्यतम म्हणजे गुह्य, गुह्यतर, गुह्यतम शब्द 3 आहेत बघा, विशेषण आहेत. हा, गुह्य म्हणजे एकदम रहस्यमय. हे रहस्यमय. नंतर गुह्यतर त्याच्यापेक्षा रहस्यमय. आणि गुह्यतम म्हणजे त्याच्या इतकं गूढ दुसरं काहीच नाही. त्याला गुह्यतम म्हणतात. तरतम भाव ज्याला आपण म्हणतो, याच्यातला डिग्री मधला किंवा विशेषणाचा तो तरतम भाव त्यामध्ये आहे. गुह्यतम ज्ञान आहे म्हणून एकांती नाचूक कारभार. तिथं आतल्या आत जीवाची आणि आत्म्याची गाठ पडते, तिथं सुख होते म्हणतात. त्या सुखाला अध्यात्म म्हणतात. किंबहुना सोय जीव आत्मयाची आहे, तेथे जी होय तया नाम सुख. सुख म्हणजे देव, परमात्मा कशाला म्हणायचा तर जिथं जीवाशिवाची गाठ पडते त्या गाठी भेटीतल्या व्यवहाराला परमात्म ज्ञान म्हणतात. आणि ते गुह्य असलेलं परमात्म ज्ञान मी आता तुला सांगणार आहे असं माऊली आपल्या सर्वांना सांगतात. पुढच्या ओळीपासून आपण पुढच्या चिंतनामध्ये पाहूया. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.